समजत नाही मग आणि त्याच्या जीवर मजा केली सगळ्यांना. हे झालं पाट्यांचं. लेखनाचे डबे, रबर, पेन्सिली हे तर वेगळंच. मास्तर मास्तर तर दावणीलाच बांधायला यायचं. महिना महिना गांड घासली तरी 3-3 महिने पगार नाही. वरून त्याच्याच उरावर बसायला सगळे तयार. काय तुम्ही तुमच्या इथे काहीच काम होत नाही. तुम्ही काहीच काम करत नाही. तुमच्या मायचा धिंगाणा तुमच्या. झुंबड तुम्ही माझ्यावर एवढा राग का करताय? अहो मीही तुमच्यासारखीच तुमच्यातूनच केंद्र प्रमुख झाले ना. मी काही साहेब नाही किंवा अधिकारी नाहीये. बाई सोडा ना आता. नाही दुखले, आता मला बोलू द्या. प्रश्न तत्वाचा आहे. हा आता जो एवढा तुम्ही हिशेब सांगितला ना त्यातले माझ्या वाट्याला काही 5-50 आलेले नाहीयेत. खरं तर आम्ही साहेब आणि तुमच्या मधले दुवा आहोत. तो दुवा तर राहिला बाजूलाच, पण आमच्या नशिबात आपलं दोन्ही कडून शिवाय. बाई बाई सांभाळा स्वतःला. कसं आहे, एक तर तुम्ही केंद्र प्रमुख, त्यात पुन्हा लेडीज. अशा वेळेस कसं समजायचं मला पण समजत नाही बापा. बाई आता तुम्हीच सांगा, आम्ही सांगतो ते काय खोटं आहे का? पण सर कुठं कशी कुणाची डाळ शिजते आपल्या सगळ्यांना माहित असतं. पण आपण कधी काही बोलतो का? मग माझ्यावरच का खार खाताय सगळे? हे झुंबड तर माझ्या अंगावर धावून यायचं बाकी होतं. नाही भाई तुम्हीच सांगा, याच्या आधी मी तुमच्याशी असं कधी बोललो होतो का? नाही डुकरे तुम्ही सांगा, याच्या आधी बाईवर कधी चढला होता का माझा आवाज? बाईवर नाही मायावर चढला होता ना बाप्पा. तुमचा सोळा हो, पण बाई तुम्ही बोलायला लावलात आता. सॉरी, चुकलं माझं. हा आता हात जोडते. नाही 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 बाई, हात जोडण्याची भाषा करू नका. शेवटी तुम्ही काय आणि आम्ही काय पखालीच आहोत. खरंय ना सर तुमचं म्हणणं, पण कसं आहे व्यवस्था मोठी खराब आहे. आपल्याला एक नवा चेहरा देते आणि मग आपण ही आपला खरा चेहरा विसरून त्या चेहऱ्यानं पाहू लागतो सरीकडं. आणि तसं असेल तर पोटावरच घाव बसतो. हा पोटापुढे तर कोणाचंच काही चालत नाही. तर आता आपण मुद्द्याचं बोलू. मुद्दा हाच आहे का आज 18 तारीख आहे आणि 23 तारखेला बाह्य मूल्यमापन परीक्षा आहे. म्हणजे तुमच्या हातात मोजून 5 दिवस राहिलेले आहेत. यात उद्या सकाळी 11 भिलठाण्याला मीटिंग आहे. सर्व मुख्याध्यापक आणि 2 अनुभवी शिक्षकायची आणि दुपारी 3 भेंडवळले मीटिंग सरेश शिक्षकायची. या 5 दिवसात तुम्हाला सर्व काही जुळवून निभावून न्यावं लागेल. हो ना. तर आधी कामाचं नियोजन करू. उशिरापर्यंत गावात थांबायचं. निरक्षरांना परीक्षेची कल्पना द्यायची. अंक ओळख अक्षर ओळख करून द्यायची. म्हणजे होईल तेवढा सराव करून घ्यायचा. हो ना. तर ओ बाई, जे 3 वर्षात झालं ना ते 5 दिवसात करता येईल असं म्हणायचंय का तुम्हाला? हे अभियानाचं भूत जर मानगुटीवर उतरायचं असेल तर हे अभियान सक्सेस झालं पाहिजे. हे तर मान्य नाही तर पुढे वर्षभर ते भूत मानगुटीवर उतरायचं नाही ना बाप्पा. मग तसं असेल तर ते तुमच्या नियोजन